तुम्ही फक्त आशीर्वाद द्या तुकाराम महाराज, एका बाजूला द्या सगळ्या बाजूला नाही, वन साइड, बरोबर नाही. आता फक्त माझ्याच बाजूला आशीर्वाद उभा करा, बाकी काय डोक्यात ठेवू नका, कारण आपल्याला तालुक्यात काम करायचं आहे. तुम्ही दुष्काळाच्या वेळेस तुम्ही पायी दौरे काढत होता, महाराजाला काही निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं, अजिबात नव्हतं. ते लोकांना पाणी मिळालं पाहिजे. आता इकडं तर पाणी देतोय, पण विस्तारित भागामध्ये आपलं गाव येतंय, विस्तारित भागासाठी 550 कोटी रुपये लागणार होते. परवा बैठक घेतली आपण मुंबईमध्ये मंत्री महोदयांच्याकडे, 550 कोटी रुपये पाहिजेत. मग आपण 250 कोटी रुपये आता दिले, 350 कोटी रुपये आपण एप्रिलमध्ये देतोय. पैशासाठी मैशाळ योजनेचं काम झालं अशी बातमी यांना छापता येणार नाही, याची काळजी मी घेतोय, बरोबर नाही. कुणाला पत्रकार मित्र येत आहेत, अरे मैशाळला पैसे मिळाले नाहीत म्हणून काम बंद आहे, अजिबात नाही. आता कालच्या मीटिंग मध्ये तर असं करून टाकलं, आता 60% काम पूर्ण झाले मेन पाईपलाईनचं. आता आपण मशिनरीसाठी आणि इलेक्ट्रिकसाठी आताच पैसे द्यायचं मान्य केलं, 90 कोटी रुपये लागणार आहेत. आताच त्यांना पैसे देतो या महिन्यात. इकडं पाईपलाईनचं काम सुरू होईल, इकडं पंप हाऊसचं काम सुरू होईल, मोटारी घ्यायचं सुरू होईल आणि इलेक्ट्रिकचं काम सुरू होईल. इकडं पाईपलाईनचं काम पूर्ण झालं का तिकडं बटन दाबता येईल असं आपण आता काम करतोय. म्हणजे एक पण दिवस आपला वाया जाणार नाही, सगळी कामं व्यवस्थितपणे मार्गी लागतील. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. इथं जेवढे शेतकरी आहेत, ज्यांना ज्यांना वीर पाहिजे, वीर, ज्यांच्या शेतात आता वीर नाही, कर्ज काढून वीर पाडू नका. तुम्ही फक्त प्रस्ताव द्या पंचायत समितीला, तुम्हाला 5 लाख रुपये 8 दिवसाच्या आतमध्ये मंजूर करायची जबाबदारी माझी. फक्त तुम्हाला ज्यांना ज्यांना वीर पाहिजे, हा बाळूमामाचा प्रसादच समजायचा. आज बाळूमामाला आलाय ना, ज्यांच्या ज्यांच्या शेतात वीर नाही त्यांनी फक्त अर्ज तयार करायचा आणि फक्त पंचायत समितीला आणून द्यायचा. आता मागच्या 5 वर्षात एक पण महाराज वीर दिली नव्हती. आता मी काल दिली माहिती, त्याच्यापेक्षा जास्ती विहिरी दिलेत. परत मी सकाळी